गौरव शास्त्री साष्टांग दंडवत. या आपल्या गावातील इच्छापूर्ती श्री शिव गणेश मंदिराचं सर्वांची स्वप्नपूर्ती हळूहळू पूर्ण होत असताना या प्राण प्रतिष्ठाच्या सोहळ्याच्या निमित्ताने आपण शिवभूषण असलेले सवाई गुरुजी यांच्या माध्यमातून भगवान शंकराची लीला
आणि शंकराचं आपल्या भक्तांवर असलेलं प्रेम हे कशा प्रकारे दिवसेंदिवस दृढ होत गेलं त्या आपण सर्व श्रवण करणार आहोत. त्यानुसार आजची तयारी ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे याच्यात वाढून उद्या आरतीसाठी सर्व महिला भगिनींनी देखील त्यानुसार तयारी करून यायचं आहे. वक्र सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. आदो रामतपवनाभिगमनम् अत्वामृगं काञ्चनं वैदेही शरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम् वादी निर्दलं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनं पश्चाद्रावणकुम्भकर्णहरणम् एतद्विरामायणं मनोजवमातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामीशं वातावरणयोगं श्रीराम शरणं प्रपद्ये. शिववी बहुलांबळवाडी गावातील समस्त भाविक जनांना या ठिकाणी साष्टांग दंडवत प्रणिपात. विशाल मित्रमंडळ आयोजित आणि शिगवे बहुला आंबडवाडी आणि परिसरातील समस्त भाविकांच्या सहकार्याने श्री इच्छापूर्ती शिवगणेश प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि त्या अंतर्गत 3 दिवसाची ही शिवमहापुराण कथा भगवान भोलेबाबाच्या या असीम कृपा आशीर्वादाने प्रभू रामचंद्रांच्या या पदस्पर्शाने पावन असलेल्या या भूमीत आणि आता काही दिवसांनी मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या ह्या जन्मोत्सवाच्या पर्वकाळामध्ये असे ह्या बुद्ध शर्करा योगामध्ये विशाल मित्र मंडळ आणि शिगवे बहुला आंबडवाडी ग्रामातील समस्त भक्तजनांच्या या सहकार्याने सुरू आहे. आणि अशा या सेवेमध्ये या ठिकाणी यथावकाश जसं भगवान भोलेबाबा बुद्धी देईल त्या पद्धतीमध्ये या कथेचं निरूपण करण्याचा आपण प्रयत्न करू. कारण कथेचा अवधी थोडा आहे, त्याच्यात आज उशीरही झालेला आहे आणि म्हणून जसं भगवान भोलेबाबा सांगतील जशी शक्ती देतील त्या पद्धतीने ही सेवा त्या ठिकाणी होईल. ती आपण करण्याचा निश्चित प्रयत्न करू. त्या अगोदर 1-2 मिनिटं आपण त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचं या ठिकाणी भजन करू आणि मग कथेला प्रारंभ करू. ओम नमः शिवाय. गंगाधराय शिव गंगाधराय हर हर भोले नमः
शिवाय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वराय शिव विश्वेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय योगेश्वराय शिव योगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय योगेश्वराय शिव योगेश्वराय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः हर हर भोले नमः शिवाय। नमः पार्वती पते हर हर महादेव। गजविराजं पुराणम् अमरवरसपूज्यं रक्तवर्णं श्रेषाम् पशुपतिसुतमीशं विघ्नराजं नमामि। सर्वांना साष्टांग नमः शिवाय। श्री शिवाय नमस्तुभ्यं। प्रस्तुत पूर्ण मगा सांगितल्याप्रमाणे प्रधान संकल्पाच्या अनुसारेने श्री इच्छापती शिवगणेश आणि या इच्छापती शिवगणेशाच्या ह्या प्राणप्रतिष्ठा हा सोहळा श्री क्षेत्र शिगवे बौला आंबडवाडी या पवित्र स्थानामध्ये आज आपल्या इच्छापती शिव गणेश देवतांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि या आगमनाच्या निमित्तानं
समस्त भक्तजनांच्या सहकार्याने भगवान भोलेनाथाच्या असीम कृपा आशीर्वादाने त्याप्रमाणे आमच्या पंचवृक्ष भक्त परिवाराचे मार्गदर्शक हरिभक्त परायण श्री नामदेव बाबा भालेराव उलट सुतार बाबा आपण त्यांना परिचित आहोत, यांच्या कुशल मार्गदर्शनातून विशाल मित्र मंडळाच्या सहकार्यातून आणि आपल्या अमूल्य असणाऱ्या या वेळेमधून एका साध्या दासाचा भक्कम सपोर्ट देणारे, भक्कम पाठिंबा देणारे आमचे बंधूसारखे असणारे जीवाभावाचे आमचे हरिभक्त परायण गोकुळ सर, त्यानंतर आमचे जे येतील का नाही अशी जरा रात्रीपासून टेन्शन होतं, त्यांनी आपत्कालीन सेवेमध्ये अर्ज दिला होता रजेचा, पण ते ड्युटीवर जॉईन झाले असे आमचे गौरव महाराज बेरड आणि अतिशय ज्ञानवंत असणारी कीर्तनकार त्या समाजाला प्रबोधन करतात अशा आमच्या भगिनी साक्षीताई पळसकर आणि आता नवीनच आपल्या गावामधलं काही दिवसांनी भूषण होणार आहे, आता फक्त प्रवास चालू आहे, असे आमचे संस्कार नावातच आहे, फार संस्कार चांगले असे आपले संस्कार महाराज, त्याचप्रमाणे विशाल मित्रमंडळाचे समस्त सेवेकरी, त्यांचे सर्वांचे आता नाव आज काही घेत नाही, पण समस्त सेवेकरी, त्याचप्रमाणे बॅनरवरती बघितले की बऱ्याच लोकांचं एक स्वप्न होतं या ठिकाणी इच्छापती शिव गणेशाची स्थापना व्हावी. भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा आहे की आपण ती स्वप्न साक्षात प्रत्यक्षात साकार होताना आज बघतो आहोत. परंतु ज्यांनी या ठिकाणी स्वप्न अगोदर बघितलं होतं आणि भगवंताच्या आज्ञेनुसार त्यांना जावं लागलं, जे आज आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघू शकत नाही किंवा आपण त्यांना प्रत्यक्ष बघू शकत नाही, पण कुठे ना कुठे त्या स्मृती रूपानं, त्या चंद्र आणि ताऱ्याच्या रूपानं ते आपल्याकडे बघून त्यांचं स्वतःचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होताना बघून त्यांच्या आत्म्याला ते समाधान प्राप्त होत आहे. ते समाधान प्राप्त करण्यासाठी ज्या विशाल मित्रमंडळानं अहोरात्र कष्ट केले त्या विशाल मित्रमंडळाचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बऱ्याच वेळेस असंच होतं, जो जाणारा जाऊन निघून जातो, पण त्याच्या मागे त्याच्या लागणाऱ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतीलच किंवा करण्यात येतीलच याची शाश्वती नसते. पण विशाल मित्र मंडळानं समस्त ग्रामस्थांच्या भाविक जनांच्या सहकार्याने ती इच्छा जागृत ठेवली. झाला थोडा उशीर झाला, ठीक आहे, हरकत नाही, पण ती उशीर झाला असताना सुद्धा त्यांनी ती जिद्द, ती ज्योत आपल्या अंतःकरणामध्ये पवित्र ठेवली, जागृत ठेवली आणि आज त्या ज्योतीला कुठेतरी पूर्णत्वाचं रूप देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. खरोखर वरती असणाऱ्या ते आत्मे जे आहेत ते दोन्ही नाही तर दाहीच्या दाही हाताने विश्वास मित्र मंडळाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जे जे या पवित्र कार्यामध्ये सहभागी झाले, ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ठिकाणी या कार्याला सहकार्य केले, निश्चितपणे ही सुद्धा ते तितकीच कौतुकाचे पात्र आहे. आज आमच्या सुतारबाबांच्या नातीचा वाढदिवस, मला आता येते आता गाडीमध्ये समजलं, बाबांच्या नातीचा वाढदिवस घरी चालू आहे, बाबा इथं ड्युटी करतात. आणि अशा पुण्यवान व्यक्तींना त्या ठिकाणी भगवान उदाहरण अवश्य देतो, पण निश्चितपणे धर्माचा अर्थ त्या ठिकाणी पवित्र कार्य त्या ठिकाणी ते घडून घेतो. मागच्या वेळेस जी पंचवृक्ष महादेव भक्त परिवारातर्फे सेवा झाली, त्या सेवेमध्ये एक वाक्य सांगितलं होतं
की इथे येणारा प्रत्येक व्यक्ती मी आलो असं म्हणून कधी समजायचं नाही. तर भगवान भोले बाबाने तुम्हाला इथं बोलवलं, याची तुमच्यावरती कुठल्या ना कुठल्या प्रकारे कृपा आहे. आणि त्या भोले बाबाला असं वाटतं की माझी सेवा या व्यक्तीनं करावी, म्हणून त्यानं तुम्हाला तिथं हजेरी लावण्यासाठी बोलवलं. नाही तर आमच्या गौरव महाराजांची तब्येत नाही करणार, पण आले. गोकुळ सरांना क्लास चाललाय, असं तुमचे उपकार फेडणं असे फेडू कधी तरी या जन्मात नाही काय. आणि मनापासून आभार मानेल तर मी शिके बोला अंगणवाडी लावची, खरंच मनापासून. पहिल्या वर्षी कथा झाली, कवडीचं ज्ञान नव्हतं, तरी भोले बाबाने करून घेतली. दुसऱ्या वर्षी कथा झाली आणि आता वर्षाची तिसरी कथा सुरू झाली. असंच जर चालू राहिलं तर भारत भ्रमण करायला वेळ लागणार नाही. असं भोले आले देवाच्या मनात तिथे कोणाची झाली. आणि मार्गदर्शन करणारे खूप आहे, खूप आहे. आणि मार्गदर्शन करत असताना त्या ठिकाणी योग्य काय अयोग्य काय काय केलं पाहिजे हे सांगणारे सुद्धा ज्ञानी महंत आपले यात आहेत. हे आपलं भाग्य, आपण श्रीमंत. मनुष्य नसतो, पैशाने श्रीमंत नसतो. एखाद्याने गाडी बंगले घोडे घेतले म्हणून तो श्रीमंत नसतो. तो त्याच्या संस्काराने श्रीमंत असतो, तो त्याच्या कर्माने श्रीमंत असतो, तो त्याच्या वागणुकीने श्रीमंत असतो. आणि म्हणून बघा तुम्ही, भोले बाबा सारखा देवाचा जो महादेव असताना सुद्धा स्मशानाचा वासी आहे. त्या भोले बाबाला इच्छा असताना त्यानं राजमान मानलं असतं. भोले बाबाला वाटलं असतं तो सोन्या चांदीच्या महालामध्ये राहिला असता. पण त्या संपूर्ण लौकिक सुखाचा त्याग करून अलौकिक सुख प्राप्त करणारा असा देवांचा देव महादेव, तो आपल्या भक्ताला मात्र जे मागेल ते द्यायला तयार आहे. फक्त तो स्वतःसाठी काही नाही, तो स्वतःसाठी काही घेणार नाही. आणि अशा या महादेवाची स्थापना विशाल असणाऱ्या मित्रमंडळानं केली. आणि विशाल कार्य या विशाल मित्रमंडळाकडून झालं. आणि त्या विशाल मित्रमंडळाने आयोजित केलेल्या कार्याला तुम्ही सर्व त्या ठिकाणी उपलब्ध आहात, उपस्थित आहात. हे मागच्या जन्माचं पुण्य आहे. शिवमहापुराण सांगतात की या ठिकाणी एक जन्मामध्ये एक कथा जरी ऐकली तर आपल्या मागच्या 3 पिढ्यांचा उद्धार होत असतो. इथे आपण वर्षात तिसरी ऐकली आहे. आणि प्रत्येक पिढीला 3-3 म्हटलं तर कमीत कमी 9 पिढ्यांचा उद्धार आपण बसल्या जागी केला. वरती गेलेले आत्मी समाधानानं आपल्याकडे बघत असतील की कुठल्या ना कुठल्या रूपानं माझा वंशज त्या ठिकाणी माझी सेवा करतो आहे. कुठल्या ना कुठल्या रूपानं तो त्या ठिकाणी पवित्र कार्याला सहभाग देतो आहे. आणि कुठल्या ना कुठल्या रूपानं तो त्या ठिकाणी या सेवेमध्ये खारीचा वाटा उचलतो आहे. आज विशाल मंडळाची आयुष्य म्हणजे यांची प्रॉपर्टी प्रायव्हेट नाही, त्यांनी फक्त जबाबदारी उचलली आहे. जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आज या ठिकाणी गुरुजी येत आहेत, सकाळपासून मंत्र म्हणतायत, पूजा करतायत, संध्याकाळी आरती करतायत, संध्याकाळी शिवमहापुराण होत आहे. 3 दिवस भव्य दिव्य कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. 4थ्या दिवशी दुसऱ्याकडे कोणी फिरत नाही. हे असं होतं. आणि विशाल मित्र मंडळाचे जे असतील पदाधिकारी, त्यांना सांगू इच्छितो, तुम्ही आज ही नवीन जबाबदारी घेतलेली आहे. आणि नवीन जबाबदारी पार करत असताना, सांभाळत असताना तुम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. अजिबात कमीपणा वाटू द्यायचा. महादेवाने सांगितलेलंच आहे, थोडं करा पण चांगलं करा. आमच्या पंचवृक्ष महादेवाचे मार्गदर्शक असणारे सुधारबाबा आहेत. आपल्या इच्छापूर्ती शिवमंदिराच्या गणेशभाऊ मिसाळ आहेत. आपल्या गावामध्ये ग्रामदैवतेची सेवा करणारे आपले चंद्रभान काका निसाळ आहेत. कायम मदतीला धावणारे असणारे आमचे अशोकराव मात्र गेले, त्याचं मात्र मार्ग दुःख. ते जर आज असते, आम्हाला खरोखर मनापासून त्यांची आठवण. जर आमचे अशोकराव जर आज असते, गोकुळ सर 5 वाजेपासून माहीत चालणार असतं.
गर्दी लगेच वाटली असते. 5 वाजेपासून त्यांनी लोकांनी जागृत केलं असतं, चला थोड्या काळ शिवमहापुराण होणार आहे, थोड्या काळ असतं. व्यक्ती जाती पण त्या ठिकाणी काहीतरी कार्य करून जाते की ती गेल्यानंतर तिच्या मागची तिची आठवण येत नाही. मरावेपणे कीर्ती रुपये उरा जायचं. आणि म्हणून त्या ठिकाणी भगवान भोले बाबाने सुद्धा स्थान सुद्धा असं निवडलं की ज्या ठिकाणी जो म्हणत नाही मी मंदिरात आयुष्यात कधीच जाणार नाही, त्याला सुद्धा महादेवाला भेटायला जावंच लागतं. कारण तो तिथं भेटल्याशिवाय याची पुढची क्रियाच होत. म्हणून महादेवाला स्मशानवासी वाटतं. स्मशानवासी काय आहे? तिथेच आहे. त्याचा पासपोर्ट घेतल्याशिवाय कोणालाही मुक्ती प्राप्त होत नाही. आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी या ठिकाणी मनुष्य द्यासारखं उत्तम साधन आहे. सृष्टीची निर्मिती झाल्यापासून तर सृष्टीच्या अंतापर्यंत त्या ठिकाणी ज्या कालचक्राच्या घटना आहेत, ज्या घटना या ठिकाणी घडणार आहेत, ज्या घटनांचा करता करविता फक्त देवाचा देव महादेव. त्याच्या मनामध्ये आला तर लगेच प्रलय होऊ शकतो. त्याच्या मनामध्ये आला तर तो लगेच त्या ठिकाणी जगाचा उद्धारही करू शकतो. आणि म्हणून या ज्या गोष्टी होत असताना, या गोष्टी करत असताना इथे मात्र एक पाहिजे आहे की या ठिकाणी अहंकाराचा वारा न लागला की सेवाभाव म्हणून करायचा. काही नाही लागत, काहीच काय लागतं बरोबर. या ठिकाणी बघा आज जवळजवळ तिसरं वर्ष, 3 वर्ष झाले आपल्या गावामध्ये पंचवक्ष महादेव भक्ती परिवाराची स्थापना. बरेच लोकांची गर्दी असते, बघून जात आहेत. या ठिकाणी आतापर्यंत आमच्या कोणत्या माऊलीला त्या ठिकाणी भोले बाबांनी पाणी घालताना विचारलं का गळ्यामधला नेकलेस किती तोळ्याचा आहे? विचारलं? एखादी अंगठी तरी नाही विचारलं? आवश्यकताच नाही त्याला. त्याच्या गळ्यामधला जो त्या ठिकाणी हार आहे त्यानं जर काढून जर आपल्या गळ्यात घालायला लागला तर पाणी घालणारी तांबे फेकून पडत त्या ठिकाणी. बघा तुम्हाला कधी पण येईल. त्याच्या गळ्यामध्ये जवळजवळ 1.5 मन तळाचा भार आहे आणि ती एखादी म्हटली मला दे, तुम्ही द्यायलाच बसलो, तू फक्त घे. मी तर द्यायला तर बसलो ना, तू घे ना. आणि म्हणून या ठिकाणी आज हे पवित्र कार्य आहे. या पवित्र कार्यामध्ये या ठिकाणी गणपतीचं वंदन झालं. या ठिकाणी गणपतीचं स्मरण करून आपण ह्या कार्याला प्रारंभ केलेला आहे. आमचे गौरवदादा साक्षीताई यांनी या ठिकाणी गणपती स्तवन या ठिकाणी केलेलं आहे. आपल्याला डायरेक्ट आता कथेकडे जायचं आहे कारण आज आपल्याला उशीर झालेला आहे. उशीर झालेला असल्यामुळं त्या ठिकाणी आज कथा थोडीशी आपण फास्टमध्ये घेणार आहोत, स्पीडमध्ये घेणार आहोत. कारण बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या सांगण्या गरजेचं आहे. असो, भगवान भोले बाबा आणि या देवादिदेव महादेवांची या ठिकाणी उत्पत्ती जी झालेली आहे ती उत्पत्ती ही स्वयंभू झालेली आहे. पण ती स्वयंभू झालेली असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना लिंग रूपामध्ये एकरूप व्हावं लागलं, ज्योतिर्लिंगामध्ये त्यांना प्रगट व्हावं लागलं. कारण त्या ठिकाणी कुठेतरी जगाच्याच कल्याण करायचं होतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती आणि सगळ्यात 1 नंबरचा वारकरी जो कोणी असेल तर देवादिदेव महादेव. हे महादेव त्या ठिकाणी संपूर्ण हिंदू धर्मामध्ये पहिले वारकरी मानले जातात. प्रमाण आहे शास्त्रामध्ये. पंढरपूरची वारी पहिल्यांदी भगवान भोले बाबांनीच केली. आणि अशा प्रकारे या ठिकाणी भगवान भोले बाबा ध्यानस्थ असताना आणि ध्यान करत असताना त्या ठिकाणी त्यांना आदिमाया जगदंबेची आज्ञा झाली की या सृष्टीमध्ये आता या ठिकाणी उत्पत्ती करणं गरजेचं आहे. आणि सृष्टीची उत्पत्ती करत असताना त्या ठिकाणी हे भोलेनाथा तुम्हाला या कार्याची रचना व्यवस्थित पूर्ण करून द्यायची आहे. आणि अशी त्या ठिकाणी आदिमाया आदिशक्तीनं त्या ठिकाणी जी आज्ञा केल्यानंतर स्वयंभू रूपामध्ये भगवान भोलेनाथांचं त्या ठिकाणी प्राकट्य झालं. आणि प्राकट्य झाल्यानंतर भगवान भोलेनाथ आता सृष्टीची निर्मिती कशी करावी या ठिकाणी चिंता करत असताना, ध्यान करत असताना त्यांच्या तेजातून
या ठिकाणी भगवान श्री विष्णू प्रकट झाले आणि भगवान श्री विष्णू प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू ज्या तपसाधनेत आणि पुढे ब्रह्माजीचं त्या ठिकाणी हे प्राकट्य झालेलं आहे. शिवमहापुराण कथा सांगते की या ठिकाणी भगवान भोलेनाथ हे महादेव आहेत, आदिदेव आहेत, पंचवदन आहेत. आणि अशा या भोलेनाथानं आपल्या तेजातून विष्णूची निर्मिती केली, विष्णूच्या तेजातून ब्रह्माची निर्मिती झाली आणि ब्रह्माच्या तेजातून पुढे सृष्टीची उत्पत्ती झाली. आता पुढे पुढे तिथं परत वंशावळ आहे. आणि अशा प्रकारे ही उत्पत्ती होत असताना ज्यावेळेस विष्णू भगवान शंकराच्या आज्ञेने आणि ध्यान करायला लागले, ते ध्यान करत असताना त्या ठिकाणी त्या विष्णूच्या शरीरातून घामाच्या धारा व्हायला सुरुवात झाली आणि धारा वाहत असताना त्या घामाच्या धारेत एका तलावामध्ये रूपांतर झालं आणि तलावामध्ये रूपांतर झालेलं असल्यामुळे त्या ठिकाणी भगवान श्री विष्णू आपला थकवा जाण्यासाठी त्या ठिकाणी त्या तलावामध्ये विश्रांतीला गेले आणि विश्रांती घेत असताना योग निद्रेत गेलेल्या त्या भगवान श्री विष्णूच्या नाभी कमलातून त्या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी ज्यावेळेस जन्माला आल्यानंतरच वयस्कर बाळ जन्माला आलं, जन्माला आलेल्या सफेद दाढी, सफेद केस आणि अशा पद्धतीने मग ते रूप बघितल्यानंतर भगवान शिव त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत, जसे आज आपल्या गावामध्ये प्रगट झालेले आहेत. भगवान शिवाने सांगितलं, हे देवादिदेवा नारायणा आणि ब्रह्मदेवता, आपल्याला या ठिकाणी या सृष्टीची निर्मिती करायची आहे आणि या सृष्टीची निर्मिती करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला अगोदर योग साधना करावी, हे लक्षात घ्या. जे शिवपूजक आहेत, जे महादेवाची भक्ती करतात, यांनी हा एक नियम महत्वाचा लक्षात ठेवला पाहिजे. बाकीच्या देवांच्या पूजेसाठी तुम्हाला बाहेरील गोष्टींची आवश्यकता आहे. मग तुम्हाला बाहेरच्या गोष्टी, फुलं, पानं, नारळ, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल कराव्या लागतील, उपस्थित कराव्या लागतील. पण भोले बाबाची पूजा ही अशी पूजा आहे की ती तुम्हाला बाहेरच्या वस्तूंपेक्षा आंतरिक वस्तूंचा वापर करून त्या ठिकाणी करावी लागते. शिवपूजेमध्ये सगळ्यात महत्वाचं सांगितलंय ती साधना सांगितली. ध्यानस्थ आहेत ते. मग ध्यानस्थ असताना देवाला सुद्धा ध्यानस्थ अवस्थेमध्येच त्या ठिकाणी पूजन केलं पाहिजे. आपण बरेच त्या ठिकाणी शिवपुराण ऐकून आला, माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तुम्हाला, काही लागत नाही शिवपूजेसाठी. पण जे आहे ते पवित्र असावं, जे आहे त्या ठिकाणी त्यामध्ये निस्वार्थी भाव असावा, जे आहे ते वापरत असताना त्या ठिकाणी मन पवित्र असावं आणि अशा प्रकारे जे पिंडी ते ब्रह्मांडी आहे या उक्तीप्रमाणे महादेवाची पूजा त्या ठिकाणी आपण केली पाहिजे. आमच्याकडे गंमत आहे, आम्ही त्या ठिकाणी शिवपूजा करायला जातो, पण जेवढे प्रपंचात घेत नाही तेवढे उसनवारी वस्तू त्यावेळेस घेतो. हिचा तांब्या, तिचं हळदी कुंकू, मागचीकडून फुलं, पुढचीकडून नारळ, जिना जे नारळ ठेवलं तेच उचलून त्याच पिंडीला लागते, देवा गोड मारून घे. फक्त तो देव डोक्यात थोडीत नाही, एवढं शिल्लक राहला. हो, आवश्यकता नाही ना. हो, काय आवश्यकता आहे? जे आहे आपल्याकडे ते द्या, जे नाही त्याची अपेक्षा दुसऱ्याकडून करू. पाणी आपला वापर असलं पाहिजे, पाण्यासाठी कलश आपला असला पाहिजे, बसण्यासाठी आसन आपलं असलं पाहिजे, अगरबत्ती आपली असली पाहिजे, पेटवायला काडीमिटी सुद्धा आपलीच असली पाहिजे. हो, आपण त्या ठिकाणी आपला अर्ध दुसरा अर्ध
आणि देव त्यावेळेस म्हणतो बाई पुण्य कोणाकोणाला अर्ध अर्ध वाटत नको 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 नको. तिची काळजी उद्या तिला परत देईल, पण पहिलं पुण्य मला प्राप्त करून दे. आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य आहे की या ठिकाणी परवापासून जी महापूजा आपली चालू होईल, जी नैमित्तिक पूजा या ठिकाणी विशाल मित्र मंडळाकडून आयोजित होईल, त्याचे काही नियम आहेत आणि त्या नियमाच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी पूजन करायचं आहे. काय काय नियम आहेत, कसे कसे करायचे आहेत, वेळोवेळी तुम्हाला सांगितलं जातं, त्याचं मार्गदर्शन केलं जाईल. मग या ठिकाणी भगवान भोलेनाथ सांगतात की या ठिकाणी दोघं जण तपश्चर्या करायला गेले. तपश्चर्या करत असताना मी तुम्हाला मागे सांगितलं की या ठिकाणी भगवान भोलेनाथाची पूजा करत असताना तुमची ध्यान साधना प्रभावी असावी, मन विकाररहित असावं, मन पवित्र असावं, मन त्या देवाच्या चरणांकडे त्या ठिकाणी लागलेलं एकाग्र झालेलं असावं. आता ह्या ज्या गोष्टी या शिवमहापूजामध्ये तरी सांगितलेल्या आहे आणि सर्वात महत्वाचं सांगितलेलं आहे शिवमहापूजेमध्ये शिवमानस पूजा महत्वाची. आता इथे या ठिकाणी भगवान भोलेनाथाने विष्णूला जे सांगितलं त्या पद्धतीने विष्णू नारायण त्या ठिकाणी तपश्चर्याला करायला गेले, पण इकडे भगवान ब्रह्मदेवाचं मन मात्र काही त्या ठिकाणी लागत नव्हतं, त्याचं मन एकाग्र होत नव्हतं. ब्रह्मदेवाचं मन एकाग्र होईना म्हणून त्यांच्याकडे ध्यान साधना उत्पन्न होईना, ध्यान साधना उत्पन्न होईना म्हणून सृष्टीची निर्मिती कशी करावी याचा मार्ग दिसेना, याचा मार्ग दिसेना, काय करावं सुचेना. शेवटी भगवान ब्रह्मदेव उठले आणि डायरेक्ट विष्णूला उठवायलाच गेले. बरं, आता या ठिकाणी जायचं, वयमानाप्रती मान सन्मान हा दिला पाहिजे. भगवान ब्रह्मदेव गेले, ब्रह्मदेव गेल्यानंतर भगवान ब्रह्मदेवाने बघितलं की या ठिकाणी विष्णू नारायण योग निद्रेमध्ये आहेत, योग निद्रेमध्ये आहे. आणि या योग निद्रेमध्ये असल्यानं आपण थोड्या वेळ संयम ठेवावा, थोडी वाट बघावी, नाही का? ब्रह्मदेवाचं एक कर्तव्य आहे. आमच्या चंद्रभान काकांचं जर त्या ठिकाणी संध्याकाळी मारुती मंदिरामध्ये जर हरिपाठ चालू असेल तर मी एकदा फोन करून बघावा. त्यांनी जर फोन उचलला मला हरिपाठ ऐकावला तर मी समजून घ्यावा अर्धा तास काय त्यांना परत फोन करू नाही, आहे का नाही? पण मग मी काय करणार, त्यांनी फोन कट केला का मी परत करणार, त्यांनी फोन केला मी परत करणार. ते रामकृष्ण महानी म्हणता म्हणता एकटा आता मोबाईलवर सांगणार. हे माझं सांगतो, मी फक्त त्यांचं नाव घेतलं. आम्ही जर पुण्यात असलो आणि लोकांना जर पत्रिका पाहायचं असल्या ना, हा 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 शिकवी बाऊला आंबडवाडीकर, मी कट केला का त्या तिकडून परत रिंग वाजवते, मी इकडे कट केला का त्या परत वाजवते. शेवटी मंत्र बंद म्हणा होतं, बरं काय काय तुम्ही फोन उचलीत नाही बघा. बरं, मंत्र ऐकून द्या, फोन उचलावा, मंत्र ऐकत राहावं त्यांना, मंत्र ऐकत तरी ते फोन कट करणार परत करणार. म्हणजे असं आहे की देवाला बाजूला ठेव, पहिलं माझं येते काय संयम ठेव. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये संयम ठेवणं फार गरजेचं आहे. मग भगवान भोलेनाथांनी त्या ठिकाणी बघितलं, ब्रह्मदेवानी बघितलं विष्णू नारायण त्या ठिकाणी त्या योगनिद्रेमध्ये आहे, संयम ठेवा, नाही ठेवला. डायरेक्ट विष्णूला जाऊन भिडले, हात लावला, उठवलं, गडागडा हलवून उठवलं, सांगितलं नारायणा. बरं, नारायणा म्हणावतं त्या ठिकाणी थोडा मान सन्मान वाढव. त्यांनी अगोदर बसल्या बसल्या चिंतन केलं होतं ब्रह्मदेवानी की विष्णू नारायण तरुण दिसतात, मी म्हातारा दिसतो. विष्णू नारायणानं त्या ठिकाणचे केस काळे आहेत, डोक्याचे केस काळे आहेत, माझे सफेद झाले. विष्णूला दाढीच नाही, मला सफेद दाढी आलेली आहे, म्हणजे याच्यापेक्षा म्हातारा मी दिसतो. मग त्यांनी विष्णूला हात लावून हलवताना सांगितलं, अरे पुत्रा उठ, हे मुला उठ. आता विष्णूला त्या ठिकाणी असं ऐकवायला तर विष्णूने ताडकन डोळे उघडले. विष्णूने सांगितलं, बोल बोला, बोल मुला, काय पाहिजे तुला? आता हा त्याला मुलगा म्हणतोय, तो त्याला मुलगा म्हणतोय, खरा बाप कोणी कोणालाही कळणार. ब्रह्मदेव सांगितलं, बाय नारायण तुला एक सांगू का, तू तरुण आहे, मी म्हातारा आहे, तुझी डोक्यावरती केस काळे, माझे सफेद झाले.
त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला दाढी आहे, तुला दाढी नाही. याचा अर्थ मी तुझा बाप आहे, तू माझ्या पाय धर. आणि विष्णूने डायरेक्ट सांगितलं, हे बघ ब्रह्मदेवा, या ठिकाणी तुझी उत्पत्ती माझ्या नाभी कमलातून झालेली आहे. मी योग साधनेमध्ये असताना तुझी उत्पत्ती झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी माझ्या मार्फत तुझा जन्म झालेला असल्यानं त्या ठिकाणी मी तुझा बाप आहे, तू माझा मुलगा आहे. हे कलियुगामध्ये असंच आहे. कृतायुगामध्ये ठीक होतं, त्रेतायुगामध्ये ठीक होतं, द्वापारयुगामध्ये तर उत्तम होतं, पण कलियुगामध्ये अशीच गंमत झालेली आहे. हा त्याला बोलवतो, तो त्याला बोलवतो, आणि हा त्याला बोलवतो, तो त्याला बोलवतो. त्या ठिकाणी मात्र वाद सोडवायला तिसराच मध्यस्थी येतो. हे वाद कुठेतरी थांबले पाहिजे. इकडे ब्रह्मदेव विष्णूला मुलगा म्हणतोय, विष्णू ब्रह्मदेवाला मुलगा म्हणतोय. दोघेही माघार घ्यायला तयार नाही. आणि माघार का घेत नाही त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे. काय कारण आहे? दोघांची लग्न झाली. हा, लग्नाच्या अगोदर वाद होत नाही. म्हणजे कथेत तुम्ही मनावर घेऊ नका, मी फक्त सांगितलं. दोन भावांचं कधी पेटत माहिती तुम्हाला? कधी दोघांच्या घरात कडक लक्ष्मी आल्या का म्हणा, तोपर्यंत एकाचा उद्या एकाचा नाही झाला का तो एकोप्याने राहतात. पण दुसरी घरात आली तर 2 महिन्यामध्ये भांडे वेगवेगळ्या फड्यांमध्ये जातात. ही जगाची रीत आहे. मग या ठिकाणी दोघांकडे लक्ष्मी असल्यामुळं एकाकडे सावित्री आहे, एकाकडे त्या ठिकाणी लक्ष्मी आहे. आणि मग मात्र वाद निर्माण झाले. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं, हाणामारीचं रूपांतर युद्धात झालं. आणि मग त्या ठिकाणी मोठमोठी अस्त्र शस्त्र एकमेकावरती डागण्याची त्या ठिकाणी वेळ आली. वेळ आल्यानंतर मग मात्र भोलेनाथाने ठरवलं, आता मात्र गप्प बसून चालणार नाही. कारण यांना मी जन्माला का घातलं, तर यांना सृष्टीची उत्पत्ती करायची आहे. ही सृष्टीची उत्पत्ती करण्याच्या अगोदरच सृष्टीचा नाश करायची तयारी आहे. हे ज्यावेळेस भोलेनाथानं अंतर्ज्ञानानं जाणलं, आणि अंतर्ज्ञानानं जाणल्यामुळं त्या ठिकाणी एक ज्योतिर्स्तंभ, अग्नीच्या ज्वाळेचा एक खांब त्या ठिकाणी निर्माण झाला. आणि जेवढेही अस्त्र एकमेकांवरती सोडत होते, आणि खरं आहे नको अनुभव येईल बघा तुम्हाला. आता सध्या आणि इराण इस्रायल युद्ध चालू आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. पण याच्यामध्ये सुद्धा एक ज्योतिर्स्तंभ आहे, एक ज्योतिर्स्तंभ आहे, आणि तो कट्टर शिव भक्त आहे. तो लोक भस्म लावितो, गंध लावितो, फक्त फोन करतो, हॅलो. भारताचे एवढे एवढे लोक आणायचे, 2 तास युद्ध थांबव. एक फोन केला का दोन्ही बाजूचे लढा विमानं खाली बसतात, याची एअर इंडियाचे जातात. बरं आताच नाही, मागच्या वेळेस पण असंच झालं होतं. रशियाने युक्रेनवर हल्ला केला, तेव्हाही फोन केला. आमचे काही माणसं अडकलेले, ते आणेपर्यंत तुम्ही एकमेकांवरती बॉम्ब टाकू नका. इकडे त्या ठिकाणी आमचे विमानं गेले, तिकडून आपले भारतातले मुलं नोकरीला गेलेले सगळे इकडे काय इकडे घेऊन आले. इकडे शेवटचं विमान लँडिंग झालं, तिकडे यांनी फोन केला, चालू द्या तुमचं. आज आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत ते सुद्धा कट्टर शिवभक्त आहे. आणि इतकी ताकद आहे की एका फोनवरती दोन्ही देशाचे युद्ध तरी थांबवू शकतात. ही देवादिदेव महादेवाची प्रलय. जोपर्यंत शांत तोपर्यंत फार शांत. पण ज्यावेळेस तिसरा डोळा उघडला ना, तर समोर कोण आहे याचा सुद्धा विचार न करणारे देव फक्त महादेवच आहे. आणि या ठिकाणी विष्णूचं ब्रह्मदेवाचे जे अस्त्र शस्त्र जे काय निघायचे ते निघत असताना त्या ठिकाणी ते त्या ज्योतिर्स्तंभामध्ये एकरूप व्हायचे. आणि ज्योतिर्स्तंभामध्ये एकरूप झालेलं असल्यामुळं त्या ठिकाणी त्या दोघांनी विचार केला की इथं काहीतरी गडबड आहे, आपण नेमकं हे काय याचा पहिला शोध करू. आणि शोध केल्यानंतर मग आपण युद्धाला प्रारंभ करू. भगवान विष्णूने ठरवलं, ठीक आहे. ब्रह्मदेव म्हणाल तुम्ही तसं. ब्रह्मदेवाने सांगितलं, हे बघ बाबा, माझा पक्ष वर आहे, मी वर पक्षाचा आहे.
तू वधू पक्षाचा आहेस. ब्रह्मदेव म्हणे भाऊ तू म्हणशील तसं तसं तर तसं मला काय, मला वधू पक्ष देणे तर वर पक्ष दे. हो, वर पक्ष असल्यामुळं मी काय तळाला जाणार नाही, मी आकाशात आहे, तुला तळाला जावं लागेल. ब्रह्मदेवानं त्या ठिकाणी हंसाचं रूप घेतलं, उडत 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 त्या ज्योतिषस्तंभाचं शेवटचं टोक कुठाई बघायसाठी निघून गेला. इकडे त्या ठिकाणी भगवान विष्णूनं सुकाराचं रूप घेतलं, त्या ठिकाणी पाण्यामध्ये पोहत 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 त्या ठिकाणी त्या ज्योतिषस्तंभाचं शेवटचं टोक कुठे आहे ते बघण्यासाठी गेला. खूप प्रवास केला, खूप प्रवास केला, खूप प्रवास केला, पण त्या ठिकाणी शेवट काय, त्या ठिकाणी ते शेवटचं टोक नेमकं कुठे आहे, त्या ज्योतिषस्तंभाचा अंत कुठे आहे हे काही त्या विष्णूला सापडेना. विष्णू नारायण थकले, पुन्हा वरती येण्यासाठी निघाले. इकडे त्या ठिकाणी हंसरूपानं गेलेले ब्रह्मदेव सुद्धा त्या ठिकाणी उडत उडत वरती जात होते. पंखातली ताकद संपली, पण त्या ठिकाणी त्या ज्योतिषस्तंभाचा जो आरंभ आहे तो काही सापडत नाही. हे बघितल्यानंतर मात्र ब्रह्मदेवाने मागं फिरत असताना मनामध्ये विचार केला, विष्णू तर खाली आहे, मी इतकं उंचावर आलेलो आहे, आजूबाजूला कोणी नाही. मी जर त्या ठिकाणी जर विष्णूला सांगितलं मला आरंभ त्या ठिकाणी सापडला, तो शेवटचं टोक मला जर सापडलं तर विष्णूला मान्य करावं लागेल. असा विचार करून ब्रह्मदेव त्या ठिकाणी पुन्हा त्या विष्णू नारायणाकडे यायला सुरुवात करतात. रस्त्यामध्ये त्यांना दोन जण भेटतात, एक असतं केतकीचं फूल आणि दुसरी असती गाय. या दोघांनाही सांगितलं, ब्रह्मदेवाने सांगितलं तुम्ही जर त्या ठिकाणी माझ्या मनातली इच्छा जर पूर्ण करण्यास मला सहकार्य केलं तर त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण पूजेमध्ये सन्मान प्राप्त करून देईन, सन्मान प्राप्त करून देईन. आणि आज ती गंमत आहे. आज आपला समाज त्या ठिकाणी फक्त सन्मान आणि सन्मानासाठी बोललेला आहे, मान आणि सन्मानासाठी आसुसलेला आहे. निस्वार्थी भावनेनं कार्य करणारी फार थोडी आहे, पण अपेक्षा. साधं लग्नाला जर गेलं तर लग्नाला गेल्यानंतर जर नजर चुकीनं गर्दीमध्ये एखाद्याला टोपी घातली, एखाद्याला फेटा बांधला, एखाद्याला जर नाही बांधला, तर ज्याला नाही बांधला त्याला त्या ठिकाणी लग्न लागून मुलीला, त्या नवरीला सुद्धा 2-3 मुलं होऊन तिच्या मुलांचे लग्न होत नाही तोपर्यंत त्याच्या डोक्यात राहतो मला ना फेटा, मला फेटा नव्हतं. क्षुल्लक गोष्ट असते, पण त्या ठिकाणी असणारा तो भाव, त्यामागे असणारा त्या ठिकाणी आपल्या अपेक्षा, म्हणजे ज्या ठिकाणी मला तो मान सन्मान मिळाला पाहिजे, ही जी जाणीव आहे ही कुठेतरी मनाला दुःख देऊन जात असते. आणि मनाला ही दुःख देऊन जात असल्यामुळं त्या दुःखेचं आपल्या मनामध्ये विषवल्लीमध्ये रूपांतर होतं. आणि विषवल्लीमध्ये रूपांतर जर झालं तर ते कधीही सुख प्राप्त करून देत नाही. इकडे ब्रह्मदेव महाराजवरती आपल्या शिगवे बहुल्या आंबडवाडी गावचं भूषण ऐकलं. बघा मी बघा किती योग आहेत. नाही वर या असं जागा नका बघा. नाही मी आता मला सांगितलंच आहे की निस्वार्थी भावनेनं त्या ठिकाणी कार्य करणारे खूप कमी आहे. आणि त्याच निस्वार्थी भावनेनं कार्य करणारे आणि आम्हाला वैयक्तिक मला योग्य असं मार्गदर्शन करणारे, आणि आता आमच्या 2 वर्षापासून पंचवृक्ष भक्त परिवारामध्ये मार्गदर्शक असणारे आमचे आपल्या गावचे विचारवंत ज्ञानी असणारे हे कीर्तनकार हरिभक्त परायण गजेंद्र महाराज राजपूत फार अभ्यास, कौतुक करावं, अपेक्षा. त्यांनाही माहित आहे शिवकथा कोणाकडे आहे, कोण करणार आहे, काय करणार आहे, पण जिथं अडचण आहे त्यांचा मंत्रच मला फार आवडतो. सर जिथे कमी, आता मला जर सोडक्यात नाही आठवलं तर आता मला घोर राहिला नाही, पुढचं नाहीच आठवलं आता मला अजिबात घोर राहिला नाही, फक्त जागा बदलायची. का नाही, आनंद आहे. आणि कुठं ना कुठं मागच्या जन्माचं आपली ही साखळी आहे.
मागच्या जन्माची साखळी असल्यामुळं आपण कुठं ना कुठं त्या भगवंतांनी आपल्याला त्यामध्ये गुंतून ठेवलेलं आहे, कुठेतरी गुंफून ठेवलेलं आहे. आणि ही गुंफून त्या ठिकाणी ही माळ भगवंतांनी करून ठेवली, ही या ठिकाणी या जन्मामध्येच नाही तर जन्मजन्मीची आहे. मागच्या जन्मात होती, याही जन्मात आहे, पुढच्याही जन्मात असणार आहे, कुठल्या ना कुठल्या रूपानं असणारच आहे ना. आणि म्हणून या ठिकाणी निश्चितपणे चांगलं कार्य जर केलं तर भगवान कुठल्या ना कुठल्या रूपानं ती मदत आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. या ठिकाणी आपण आलो तो विषयापर्यंत, केतकीच्या फुलानं गायीनं त्या ठिकाणी भगवान ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी वचन दिलं, आम्ही तुला मदत करायला तयार आहे, फक्त तू आमची मागणी मान्य कर. सर्व ठाई सर्व ठिकाणी आम्हाला मान सन्मान प्राप्त झाला पाहिजे. ब्रह्मदेवाने सांगितलं घाबरायचं काम नाही, जगाची निर्मिती करण्याचं कॉन्ट्रॅक्टच आपल्याकडे मिळालेलं आहे. आणि हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला मिळालेलं असल्यामुळं कोणाला कोणतं काम द्यायचं आणि काय काय करायचं हे सगळं आपल्याकडे ठरलेलं आहे. तुम्ही फक्त माझ्याबरोबर विष्णू नारायणाकडे चला, मी जेवढं सांगेल तेवढं हो म्हणा, बाकीचं डोकं टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. या ठिकाणी ब्रह्मदेव केतकी फुलाला घेऊन आणि गाईला घेऊन विष्णू नारायणाकडे आले. सांगितलं, नारायणा, या ठिकाणी मी वरती असणाऱ्या ज्योतिस्तंभाचं टोक या ठिकाणी बघून आलेलो आहे, तुला जर माझ्या शब्दावरती विश्वास नसेल तर या गाईला आणि या केतकीच्या फुलाला तू विचार. दोघांनी मान हलवलं. हो, दोन्ही मान हलवले. खरं ब्रह्मदेवाने बघितलं, आम्ही साक्षीला आहोत. आम्ही साक्षीला आहे म्हटलं, दोन दोन साक्षीदार ब्रह्मदेवाने आणल्यानंतर विष्णुनारायण म्हणे, ठीक आहे भाऊ, तुम्ही बघितलं आहे तर हरकत नाही, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे. मग या ठिकाणी आजपासून तुम्ही माझे पिता, मी तुमचा पुत्र, लेकराच्या अपरात पोटात घ्या, असं म्हणून त्या ठिकाणी विष्णू नारायण उठले आणि ब्रह्मदेवाच्या पाया पडायला लागले. इकडं विष्णूने ब्रह्मदेवाचे पाय धरले, तिकडे त्या ठिकाणी लगेच ज्योतिस्तंभातून आकाश आवाज आला की हे विष्णू नारायणा, ब्रह्मदेवाचे पाय धरण्याची गरज नाही, कारण ब्रह्मदेव खोटं बोलतोय. मला सांगायचं भावार्थ लक्षात घ्या, भगवान शिवाच्या पूजेमध्ये खोटेपणा अजिबात चालत नाही. भगवान शिवाच्या पूजेमध्ये अहंकार अजिबात चालत नाही. आणि भगवान शिवाच्या पूजेमध्ये मन कलुषित असताना, मनामध्ये त्या ठिकाणी विविध प्रकारचे व्याधी विकार असताना त्या ठिकाणी केलेली पूजा भगवान भोले बाबा कधीही मान्य करत नाही. या भक्त परिवारानं फार सुंदर नाव ठेवलं, इच्छापूर्ती शिवगणेश. जिथे गेल्यानंतर इच्छा पूर्ण होणार आहे. मग ती कोणती होणार आहे? चांगली पण होणार आहे आणि वाईटही होणार आहे. मनामध्ये जर दुसऱ्याच्या बद्दल पाप भावना असेल ती इच्छा पूर्ण होणार आहे, आणि मनामध्ये जर दुसऱ्याबद्दल जर चांगली भावना असेल ती इच्छा पूर्ण होणार आहे. आणि मग ही भावना असताना आपण नेमकी कुठली भावना घेऊन त्या देवाच्या समोर जातो तसं आपल्याला फळ प्राप्त होणार आहे. मग या ठिकाणी सांगू तुम्हाला, आणि आधी सांगून जातो, महत्वाचे आहे, परवा 16 तारखेला सोमवारी आपल्या मूर्तींची प्रतिष्ठापना या ठिकाणी सकाळी पूर्ण होणार आहे. 9 ते 11 हा आपला पूजेचा तो मुहूर्त आहे. त्या मुहूर्तामध्ये आपल्याला प्रतिष्ठा करायची आहे. परंतु मूर्ती जागेवरती बसवल्यानंतर त्या ठिकाणी पुढचे कमीत कमी 5 दिवस कोणीही मंदिरामध्ये त्या ठिकाणी अति पाणी ओतण्याचा प्रयत्न करू नका. नंदीच्या कानामध्ये जाऊन काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू नका. सांगायचं असं तर आपल्या गावामध्ये बैल काही कमी नाही, कोणताही पकडा, कोणताही पकडा, महादेवाच्या मंदिरासमोर उभा करा, त्याचा 2 पिंडीकडे करा, त्याचे 2 शिंग धरा आणि मग त्याच्या कानात कुसकुस कुसकुस करायला सुरुवात करा. ऐकेल तो नाही का? कारण मूर्ती ओले असतात, त्याच्या खाली टाकलेलं सिमेंट ओलं असतं. ती मूर्ती, तो नंदी एका डायरेक्शनमध्ये बसवली जाते, आणि जर आपल्याकडून तो नजर चुकीनं ती मूर्ती हल्ली, नंदीचं तोंड त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीपासून जर सरकलं गेलं
तर ना तिथे महादेव बसतो ना तिथे नंदी बसतो. मग काही दिवस आपल्यासाठीच आहे हे सर्व. मग 2-3 दिवस तुम्ही त्या ठिकाणी मंडळाला सहकार्य त्या ठिकाणी केलं पाहिजे, अपेक्षा आहे मंडळाची तुमच्याकडून. आणि उद्या रविवार आहे, आपल्या उद्या देवाली कॅम्पचा बाजार आहे. तर इथे बसणाऱ्या सगळ्या माता मावळ्यांना, आमच्या बंधूंना विनंती आहे, उद्या बाजारात गेल्यानंतर सर्वांनी त्या ठिकाणी गुढी उभारण्याचं साहित्य आणायचं आहे. कारण परवाच्या दिवशी देव नाही तर देवाचा देव महादेव आपल्या या नगरामध्ये स्थापन होणार आहे. व महादेवाचं स्वागत करण्यासाठी आपल्या दारापुढे गुढी उभारणं असणं गरजेचं आहे. काही वर्षापूर्वी आपण बघा, तुम्ही बघितलं असेल, तुम्ही दोन वेळेस आपण नागपंचमी साजरी केली होती का? तर त्याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं एका ट्रक जवळ त्या ठिकाणी नागनागिनीचा त्या ठिकाणी तो असताना ते नागनागिनीमध्ये त्या ट्रक गेला आणि त्याच्यामध्ये तो नाग मारला गेला, नागिन पळून गेली. नंतर त्या ठिकाणी नागिनीनं त्या ट्रक ड्रायव्हरचा बदला घेतला वगैरे वगैरे, त्या बऱ्याचशा काही गोष्टी झाल्या. पण 2 वेळेस नागपंचमी साजरी झाली होती. तसं आपल्याला 2026 मध्ये 2 वेळेस गुढीपाडवा साजरा करायचा आहे. एकदा तो त्या ठिकाणी 16 तारखेला करायचा आणि एकदा गुढीपाडव्या दिवशी 19 तारखेला करायचा. पण परवाचा जी गुढीपाडवा आहे त्याचा ध्वज हा तुम्हाला ब्रह्मांडात दिसणार आहे. कारण वरून ज्या वेळेस इथे प्रतिष्ठेचे मंत्र म्हटले जातील, प्रतिष्ठेचा विधी पूर्ण केला जाईल, त्यावेळेस आपण आपल्या हाताने काय फुलाच्या पाकळ्या टाकतो, आकाशातून स्वर्गातले संपूर्ण देव सुद्धा पुष्पवृष्टी करण्यासाठी त्या मंदिराच्या वरती उभी राहतील. आणि त्यावेळेस ते जे देव आहे, हे देव ज्यांच्या ज्यांच्या घरावरती गुढी उभारली जाते त्या घरावरती पुष्पवृष्टी करून त्या घरातल्या परिवारातल्या सदस्यांना आशीर्वाद देऊन जात असतील. म्हणून आपल्या घरावरती ब्रह्मध्वज असणं गरजेचं आहे. महाराजांनी म्हणून म्हटलं महाराज जवळच पाहिजे, आहे का नाही? गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आणि म्हणून या ठिकाणी प्रमाण आहे. सर्वांनी आवश्यक त्या ठिकाणी गुढी उभारा, सरळ रांगोळी करा आणि सकाळी 9 ते 11 हा आपला जो प्रतिष्ठेचा जो वेळ आहे त्यावेळेस महादेवाचं लग्न त्या ठिकाणी लावलं जातं. त्या लग्न कार्याला अवश्य उपस्थित राहा. विशाल मित्र मंडळानं त्या ठिकाणी लग्नाची व्यवस्था केलेली आहे. अक्षताची व्यवस्था ते करणार आहेत. संध्याकाळी पंक्तीची पण आहे. ते आपलं लग्न नाही ना, लगेच लग्नाच्या आधीच ते देवाचं आहे, ते देवाचं आहे. आणि ते देवाचं असल्यामुळे ते लग्न मुहूर्तावरच लागतं. ते देवाचं असल्यामुळे त्या लग्नाचे काही विधी आहेत. तिथं फोटोवाले म्हणत नाही कन्यादान करताना आमच्याकडे पहा, आशीर्वाद घेताना आमच्याचकडे पहा. मग ती त्या ठिकाणी त्या पाया पडणार, याच्या पायाला हात लावली, तिकडे चपलाला हात लावली, ते नवीनलाही कळत नाही, पण ती वरतीच पाहत राहते, नाही का? हो. आणि म्हणून त्या ठिकाणी त्या देवाचं लग्न त्या ठिकाणी आपण सोमवारी सकाळी प्रतिष्ठेच्या वेळेस करणार आहोत. अच्छा अच्छा, वा छान. आणि संध्याकाळी 16 तारखेचा संध्याकाळी याच स्टेजवरती प्रतिकात्मक रूपाने त्या ठिकाणी शिवपार्वतीचा विवाह सोहळा पुन्हा साजरा होणार आहे. आमच्या बाबांची तशी सूचना आहे. याची देही याची डोळा तुम्हाला आपल्याला 2 वेळेस भगवान शंकराचं लग्न त्या ठिकाणी, विवाह त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. फक्त तो मात्र वेळेत होणार आहे. परवाचा वेळ फार महत्वाचा आहे. त्याचे बरेचसे कारणे पण आहेत. असं तर या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी सांगितलं की या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करण्याची जबाबदारी या ठिकाणी तुमच्यावर आहे. तुम्ही दोघं एकमेकांशी युद्ध करतायत, भांडत आहेत. हे ज्यावेळेस त्या ठिकाणी आकाशवाणी त्या स्तंभातून प्रकट झाली आणि मग प्रकट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या स्तंभातून आवाज आला, हे नारायणा, हे ब्रह्मदेवा, आता या ठिकाणी तुम्हाला ही सृष्टीची निर्मिती करायची आहे, त्याच्यासाठी तुम्ही सिद्ध व्हा. हे ज्यावेळेस ती आकाशवाणी ऐकल्यानंतर त्या ठिकाणी त्या ज्योतिस्तंभाला त्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करून
आणि भगवान विष्णू ब्रह्मदेव त्या ठिकाणी निघून गेले. निघत असताना ज्या वेळेस ते चालत असताना त्यांनी संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा केली, मात्र त्या ठिकाणी त्यांना कुठेच काही दिसत नव्हतं. त्या ठिकाणी त्यांना कुठेच काही दिसत नव्हतं. सगळं त्या ठिकाणी शून्य होतं. आणि मग मात्र त्या ठिकाणी ब्रह्मदेव विष्णू विचार करायला लागले की या सृष्टीची निर्मिती करावी तरी कशी करावी. जेव्हा कोठेचे नव्हते काही नाही, जेव्हा कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही, जेव्हा कोठेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही. अवघे शून्याचं होते काही, कान्होबा तेरे तेरे. अवघे शून्याचं होते काही, कान्होबा तेरे तेरे. जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, जेव्हा कोठेची नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही. नमः पार्वती पते हर हर महादेव. आणि अशा प्रकारे मग त्या ठिकाणी कुठेच काही नाही, चंद्र नाही, सूर्य नाही, तारे नाही. सृष्टीची निर्मिती करायची कशी. आणि या विवंचनेमध्ये ते ब्रह्मदेव आणि विष्णू जे असताना त्या ठिकाणी दोघांना त्या ठिकाणी भगवान भोलेनाथाला दया आली आणि ते प्रगट झाले. प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी भगवान भोलेनाथांनी सांगितलं की मी तुमच्यासोबत येतो आहे. आपण तिघा मिळून त्या ठिकाणी सृष्टीची निर्मिती करण्याचा प्रयत्न करून कुठेतरी सुरुवात करू. आणि ज्यावेळेस या तिघांचा निर्णय झाला, पृथ्वी प्रदक्षिणा सुरू झाली. सुरू झाली असताना त्या ठिकाणी क्षेत्री असं सांगितलं जातं की भगवान भोलेनाथ आणि भगवान विष्णू ब्रह्मदेवासहित सर्वात अगोदर जिथं विश्रांतीसाठी थांबले ते आपलं ब्रह्मगिरी स्थान आहे. जो त्र्यंबकेश्वरला त्या ठिकाणी भडके, त्या ठिकाणी अगोदर तू तुझं मंदिर बांध आणि तिथून पुढे सृष्टीची निर्मिती करायला सुरुवात कर. आकाशवातून झालेली आकाशवाणी त्या ठिकाणी भोलेनाथाने ऐकली, विष्णू नारायणाने ऐकली. विष्णू नारायणाने त्या ठिकाणी भगवान शंकराला त्या ठिकाणी विनंती केली, देवा आता या ठिकाणी तुम्ही सिद्ध व्हा. आपल्याला लवकरात लवकर या सृष्टीची निर्मिती करायची आहे. लवकरात लवकर आपल्याला पुढे जायचं आहे. या सृष्टीमध्ये जीवांची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे. आणि हे ज्यावेळेस त्या ठिकाणी सांगितलं, भगवान शंकराने आपला तृतीय नेत्र उघडला. उघडल्यानंतर असं सांगितलं जातं की यावेळेस भगवान शंकराच्या दुसऱ्या डोळ्यातून निघालेला जी प्रकाश ज्वाळा आहे ही नाशिकच्या रामकुंडावरती एका टेकडीवरती अडवली गेली. त्या ठिकाणी ज्या टेकडीवरती भगवान शंकराचं जे मंदिर स्थापन झालं त्याला आपण कपालेश्वर नावाने या ठिकाणी ओळखतो. हेच कपालेश्वर भगवान शंकरांनी स्वतः पहिलं निर्माण केलेलं आहे. गोदावरीच्या काठी. आणि बघा तुम्ही त्याची जी निर्मिती आहे त्याचा जर आपण अभ्यास केला तर ज्या ब्रह्मगिरीवरती उभं राहून भगवान शंकरांनी तृतीय नेत्र म्हणजे तिसरा डोळा उघडला, त्याच ब्रह्मगिरीवरती गंगामाईला सुद्धा प्रगट व्हावं. गोदावरी माता सुद्धा तिथेच प्रगट झाली. तीच पुढे त्या ठिकाणी कुशावर्तातून त्या ठिकाणी नाशिक क्षेत्रामध्ये आली. आणि ज्या कपालेश्वराचं मंदिर ज्या काठावरती आहे त्याच्या समोरून ते गंगाबाई वाहायला सुरुवात करायला लागली, ती प्रवाहित झाली. असं कपालेश्वर मंदिराची स्थापना झाली. आणि मग मात्र ब्रह्मदेवाने तिथून पुढे सृष्टीची निर्मिती केली. सृष्टीची निर्मिती करत असताना मग त्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे त्या ठिकाणी पुढे मानसपुत्र तयार झालेत. सनंदन, सनत कुमार.
आणि अशा प्रकारे हे पुत्र तयार झाले. पुत्रानंतर मग त्या ठिकाणी पुढे त्यांच्यापासून त्यांच्या पुढच्या पिढीची उत्पत्ती झाली आणि पुढच्या पिढीची उत्पत्ती होत असताना त्या ठिकाणी मग ब्रह्मदेवाने 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण आणि हे त्या ठिकाणी हळूहळू त्या ठिकाणी आपल्या ऋषी मुनींच्या, आपल्या मानसपुत्रांच्या सहकार्यातून पूर्ण करायला सुरुवात केली. आणि पूर्ण करत असताना त्या ठिकाणी त्या सृष्टीची एक व्यवस्था त्या ठिकाणी निर्माण केली. ही सृष्टीची निर्मिती आहे, व्यवस्था आहे. 18 महापुराणांपैकी एक महापुराण ते शिव महापुराण आहे. आणि या महापुराणामध्ये संपूर्ण असं त्या ठिकाणी शिवलीलांचं वर्णन तर आहे, पण भगवान विष्णूचं सुद्धा वर्णन आहे. आणि मग पुढे त्या व्यासांनी या 24,000 असणाऱ्या शिव महापुराणात संक्षिप्तकरण त्या ठिकाणी केलं. त्याला थोडं छोटं बनवलं. 12 खंड त्यामध्ये निर्माण केले. आणि या 12 खंडांच्या मार्फत त्या ठिकाणी ही जी शिव असणारं शिव महापुराण त्या ठिकाणी विभागलं गेलं. आणि विभागल्यानंतर ते आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी उपलब्ध झालं. आणि अशा प्रकारे ही सृष्टीची निर्मिती ज्यावेळेस चालू झाली आणि चालू होत असताना पुढे भगवान भोलेनाथ सांगतात की श्री व्यासांच्या अमृतवाणीतून, शौनक ऋषींच्या या तपसाधनेतून या कथेचा पुढे पुढे विस्तार झाला. आणि विस्तार होत असताना मग त्या ठिकाणी सांगितलेलं आहे प्रसारामध्ये शिव महापूजा कशी करावी, त्याच्यामध्ये त्या ठिकाणी कुठल्या प्रकारचं अनुष्ठान करावं, कुठल्या प्रकारच्या वस्तू वापराव्यात, भस्म कसं धारण करावं, बरेचसे काही त्या ठिकाणी जे उपाय आहेत, जे भगवान भोलेनाथाला प्रिय आहेत, अशा वस्तूंचं त्या ठिकाणी विस्तृत असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण वेळेअभावी या सर्व गोष्टी जरी आज सांगणं शक्य नाही, पण महत्वाच्या आपण त्या ठिकाणी चिंतन नक्की करणार. मग त्या ठिकाणी सांगितलं जातं की पुढे 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणाची उत्पत्ती झाली. उत्पत्ती झाल्यानंतर त्या ठिकाणी अगोदर जे जीव ब्रह्मदेवाने निर्माण केले ते त्या ठिकाणी मनु आणि शतरूपा, या मनु आणि शतरूपांच्या मार्फत आपला जन्म झाला. म्हणून आपल्याला मानव हा शब्द लागला. आपण मानव का झालो तर मनुमुळे झालो, शतरूपामुळे झालो. पुढे पुढे त्यांची वंशावळी वाढत चालली, मग इथपर्यंत वाढली. पुढे त्या ठिकाणी मग दक्ष राजाची निर्मिती झाली. दक्ष राजाची पत्नी म्हणून पुढे त्या ठिकाणी प्रसूतीचा जन्म झाला, तिचा विवाह झाला. पुढे त्यांना 24 बरंच काही. मग या ठिकाणी सांगू तुम्हाला, सांगायचा भावार्थ माझा फक्त एवढाच आहे की आज आपल्या नगरामध्ये असणारं हे पवित्र नगर, या पवित्र नगरामध्ये असणारं हे पवित्र ठिकाण आणि या पवित्र ठिकाणामध्ये बसणारे पवित्र देवादिदेव महादेव आणि त्यांची त्या ठिकाणी पूजा करण्याचं सौभाग्य आपल्याला ज्यांना प्राप्त झालं ते अतिपवित्र असणार तुम्ही सर्वजण आज कुठे ना कुठे त्या ठिकाणी आपल्या आपल्या जीवनाचं सार्थक त्या ठिकाणी आपण करतो. असो, मग त्या ठिकाणी पुढे बऱ्याचशा कथा आहेत शिव महापुराणामध्ये. त्यातल्या 1-2 कथा फक्त या ठिकाणी सांगू आणि आरतीची तयारी करूया. आणि मग पुढे असं सांगितलं जातं शिव महापुराणामध्ये पहिली कथा सांगितली देवराज नावाच्या ब्राह्मणाची जी कथा आहे. मागच्या कथेमध्ये सांगितलं होतं की या ठिकाणी नुसता तो जातीमध्ये जन्माला आला म्हणून ब्राह्मण नाही, तो त्या ठिकाणी नुसता हिंदू धर्मामध्ये आला म्हणून तो क्षत्रिय मानला जात नाही. त्याचे ते कर्माने सिद्ध होत असतं. ब्रह्मच आणि तो ब्राह्मण.
जो चांगलं करणारा असेल, चांगलं कार्य करणारा असेल, समाजासाठी काहीतरी चांगलं करून देण्यासाठी उपलब्ध असेल, एखाद्या गरिबाची मदत करणारा असेल, 2-3-4 गोष्टी चांगल्या सांगणाऱ्या असेल, तो ब्राह्मण. आता तर फार फार गुरुजी ब्राह्मण फार झालेत आपल्याला. शिवे गावामध्ये इतके ब्राह्मण झालेत, पण त्या शिवे गावामध्ये कोणी नावाचा ब्राह्मण मला अजून सापडला नाही. कोणाला सापडला तर नक्कीच सांगा बरं का. हो, आणि हा कोणी नावाचा ब्राह्मण फिरून फिरून याच ब्राह्मणाच्या मोकंडी बसतो. आता ताजा उदाहरण देतो मी तुम्हाला. आत्ताच्या निसळ काका, आता या ठिकाणी धुळवडच्या दिवशी काय होतं? काय होतं काय? चंद्रग्रहण होतं ना? फोन आला का? हॅलो गुरुजी, आज ग्रहणाची वेद किती वाजता लागणार आहे? सांगितलं 7 वाजता. मग आम्ही जेवायचो कधी? म्हटलं बाई तुझा टाइम चुकला. तू 6 वाजता जेवण करायला हवं होतं ना सकाळी. नाही, कोणी काय म्हणतं 11 वाजता जेवून घे. कोणी नावाचा ब्राह्मण, तुमचं नाही सांगितलं. कोणी नावाचा ब्राह्मण, तो कोणी काय म्हणतं 11 वाजता जेवून घे. तुम्हाला माहिती आहे 11 वाजताचा नियम कोणाला होता? जे घरामध्ये वयस्कर आहेत, ज्यांना गोळ्या औषधं चालू आहेत, जे गर्भवती माता भगिनी आहे, जिचं लहान लेकरू आहे 6 महिन्याचं 3 महिन्याचं, तिला त्या बाळाला स्तनपान करायचं आहे, तिला त्या बाळाचं पोट भरायचं आहे, आणि जे अशक्त आहेत यांच्यासाठी 11 वाजताचा नियम होता. बाकीच्यांसाठी अजिबात नाही. पण कोणी काय म्हणतं आणि सगळ्यांनी खाऊन घेतलं. ते कोणी करता कोणी काय शेवटपर्यंत ते ग्रहण संपलं, पण कोणी सापडला? हे कोणी काही नसतं. आणि कोणीचं नावच कोणी सांगत? कोणी म्हटलं, कोणी सांगितलं? ती म्हणत होती. तिला फोन केला का? तुला कोणी सांगितलं? ती म्हणत होती. तिला म्हटलं का तुला? कोणाला माहिती? मी फक्त ऐकलं. हो, मी फक्त ऐकलं. आणि म्हणून मी तुम्हाला सांगून जातो की जे शास्त्रामध्ये आहे, आपलं काय सांगितलं, जे होतं ते चालू वर्षाचं 7 वाजता वेद लागणार आहे, 7 आज जेवायचं आहे. बरं, त्याचा काही प्रॉब्लेम आहे एवढा नव्हता ना. मी चांगला ज्यांनी मला आदल्या दिवशी ज्यांनी मला आदल्या दिवशी फोन केला. आदल्या दिवशी काय होती? होळी होती, बरोबर आहे ना? काही नाही, तर होळीतच ग्रहण लावली. मला म्हणे 1-2 जणांनी फोन केला. आता ॲक्च्युली मी दिवसभर वैतागलोच होतो, एवढं सांगून इतका वैतागलो होतो. शेवटी मलाच कंटाळा आला. शेवटी त्या ठिकाणी विचार केला, म्हटलं आता काहीतरी तर उपाय काढावा लागेल. मला नाही, गुरु उद्या जेवायचं नाही. मग काय करावं? होळीच्या दिवशी ज्यांनी मला फोन केला त्यांना 2-3 जणांना मी सांगितलं की या ठिकाणी उद्या जेवायचं नाही. मग काय केलं पाहिजे? म्हटलं काहीच नाही, सोपा पर्याय आहे. तो उपाय जर तू आज केला तर तू उद्या पाणी सुद्धा पिणार नाही. त्याला म्हणे हो गॅरंटी. म्हटलं लिहून घ्या आपल्याकडून. म्हणे मग काय उपाय लवकर सांगा. म्हणलं एक काम कर, तुझ्या घरामध्ये तुझी आई असेल, बहीण असेल, घरवाली असेल, तिला सांग अति तिखट असणाऱ्या लवंगी मिरचीचे भजे कर. आणि एवढे खाय दिवसभर दुसऱ्या दिवशी जातच. आलाकाचा आहे ग्रहण असंही सुटत ना. त्याला काय लागायचं? ग्रहण सुटायला किती वेळ लागला? तुझं ग्रहण मोकळं होईपर्यंत ते ग्रहण मोकळं होतं. चांगलं सांगितलं का नाही लोकांना? म्हणजे असं लोकांना चांगलं सांगावं तरी पण खोटं वाटत आहे का नाही? आणि म्हणून आता गुढीपाडव्याचं पण आहे बरं का. 19 तारखेचं सांगून ठेवतो तुम्हाला. परत म्हणा तुम्ही काय सांगणार माहिती का? या गुढीपाडव्याला असं सांगितलेलं आहे, जी एका पोराची आई असेल तिला पैठणी द्या,
सोन्याच्या 2-2 बांगड्या द्या. शुभा पूर्ण ते अधिक महिना आलाय आता, असं काय करता तुम्ही? हो. आणि मग त्या ठिकाणी गुढी उभारा. आता तुम्हाला एका मुलाची आई शोधायची गरज नाही, मी बरोबरच घेऊन येईल. फक्त माझ्याकडे पहा, बाकी काय पुढं नाही पाहिलं तरी चालेल. हा. आणि माझं पोट भरलं तर मग शेजारी रक्त बाबाकडे पहा, त्यांना एकुलतं एकच. आम्ही म्हणजे असेच आहे, आमच्या प्रॉपर्टी वाया चालल्या तेव्हा करत्या काय? आहे का नाही? ज्यांच्याकडं नाही त्यांच्याकडं लई, ज्यांच्याकडं लई त्यांच्याकडं काहीच नाही, अशी गंमत आहे. म्हणून आम्ही शेजारीचे इथेही पण आणि तिथेही पण. तू माझा सांगती, आम्ही ती मालिकाच पाहतो बरोबर, आहे का नाही? तू मा सांगती, जिथे जाऊ तिथे तुझ्या बरोबरच राहू. योग आहे ते आपले, काय करणार, आहे का नाही? असो, तो या ठिकाणी तो देवराज नावाचा ब्राह्मण असताना, इथपर्यंत आपण आलो तर लक्षात ठेवा. हा, देवराज नावाचा ब्राह्मण जातीमध्ये जन्माला असताना सुद्धा त्या ठिकाणी ब्रह्मकर्म सोडून तो त्या ठिकाणी वागायला लागला. शास्त्री आरतीसाठी पुढे या पुढे या लवकर या. तो देवराज नावाचा ब्राह्मण त्या ठिकाणी ब्रह्मकर्माचा त्याग करतो, आणि त्याग करत असल्यामुळं तो त्या धर्मभ्रष्ट झाला. आणि धर्मभ्रष्ट झालेल्यामुळं त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी पुढे वयोमानाप्रमाणे शारीरिक व्याधी जडल्या, आणि तो मात्र त्या ठिकाणी त्या नगराच्या स्वतःच्या नगरातून बाहेर पडला, आणि फिरत त्या ठिकाणी तो प्रतिष्ठानपूर नावाच्या नगरामध्ये आला. आणि नगरामध्ये आलेला असताना त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यानं बघितलं, एका शंकराच्या मंदिराची त्या ठिकाणी प्रतिष्ठा चालू आहे. एका शंकराच्या मंदिराजवळ त्या ठिकाणी शिव महापुराणाची कथा चालू आहे. अंगावरती कपडे फाटलेले आहेत, अतिशय दग्न झालेला आहे, त्या ठिकाणी व्याधीग्रस्त झालेला आहे, थकलेला आहे. त्याला लोक जवळ बसू देईना म्हणून तो एका कोपऱ्यामध्ये जाऊन बसला, आणि तिथून तो शिव महापुराणाची कथा ऐकायला लागला. ऐकता जेव्हा त्या ठिकाणी भजन व्हायचं, तो टाळी वाजवायला लागला, मुखाने त्या ठिकाणी भजन म्हणायला लागला. आणि म्हणता त्या ठिकाणी त्या देवराज नावाच्या ब्राह्मणाचा प्राण त्या ठिकाणी त्याग झाला, देहातून प्राण निघून गेला. पण एक सांगू तुम्हाला, या ठिकाणी भगवंताचं भजन करता करता त्या ठिकाणी त्याचा प्राण गेला. शेवटी त्याच्या पूर्ण कर्माचा, पाप कर्माचा नाश झाला, आणि शेवटी तो कैलासलोकी प्राप्त झाला. गरुड पुराणामध्ये एक वर्णन आलेलं आहे की या ठिकाणी भोलेनाथाच्या नगरामध्ये जर मृत्यू आला तर ती व्यक्ती कैलासाला जाते. पण त्या ठिकाणी भोलेनाथाच्या नगरामध्ये मृत्यू येण्यासाठी 2 कारणं सांगितलेली आहेत. कुठले? की तिथे काय, आता भोलेनाथचे नगर म्हणजे आपण काशीला समजूया. आता काशीला आपले बरेचसे लोक जातात, नाही का? काशीला बरेचसे लोक जातात. मग काशीला गेल्यानंतर जर मृत्यू आला तर त्याला कैलास लोक प्राप्त होतो, कारण भगवान भोलेनाथाची राजधानी ही काशी नगरी आहे. मग या ठिकाणी जर काशीला गेल्यानंतर भगवान भोलेनाथाने जर बोलवलं, नीट शब्द बारीक आहे का, भोलेनाथाने जर बोलवलं आणि जर आपला प्राणत्याग झाला तर कैलास आहे. नाही तर इकडून जातानाच बाटली घेऊन गेला, गंगेमध्ये आंघोळ केली, काठावर बसला आणि बाटली घटा पिली, तर भोलेनाथ वरती नेत नाही, लात मारून काढून देतो. होय नाही? हे लक्षात ठेवा. म्हणून भगवान भोलेनाथाने बोलावल्यानंतर मृत्यू आला, आणि जर त्या ठिकाणी देहाचा त्याग झाला तर आहे. आणि आमचे गुरुजी तर सांगतात, ज्यानं काशीला गेला त्यांना परत घरी येऊ नये. जुने लोक पण सांगायचे, जो काशीला गेला त्यांना परत घरी येऊ नये. हत्तीचा गेल्यानंतर गंगेत अर्धा आंघोळ करतो, मग तिला घरी फोन करतो, तुला काय आणू, चिता पेटेल 2-4 आस्ती घेऊन ये. बरोबर आहे का नाही? हो, शिवमहापुराणामध्ये सांगितलेलं आहे की नॅचरली मृत्यू जर काशीनगरामध्ये आला तर भगवान शंकर त्या मृत्यू पावलेल्या व्यक्तीचा कान मोडतो, आपोआप कान त्याचा वाकडा होतो. आणि दुसरं एक महत्वाचं आहे की काशीवरून घरी आलेल्या व्यक्तीला, आता योग चांगला आला मला योगानं, पण हे असं सांगायला परत तुम्ही सापडले नसते सगळे जागेवर. काशीला जाऊन आलेल्या व्यक्तीनं
जर त्या ठिकाणी ती व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्यांनी पिंडाच्या कावळेची वाट बघतच बसतो. बऱ्याच वेळेस काशीला जाऊन आलेल्या व्यक्तीच्या पिंडाला काकस्पर्श होईलच याची गॅरंटी नाही. त्यांनी वाट बघूच नाही. मग त्यांनी फक्त त्या ठिकाणी पूजा वगैरे करावी, पिंडदान करावं, पाणी फिरवावं, नमस्कार करावा, आपल्या आपल्या आलेल्या पाहुण्यांना त्या ठिकाणी तिलांजली द्यायला सांगावी, नमस्कार करून आपापल्या घरी जाऊ द्यावं. पण काशीवाला त्या ठिकाणी कावळा झाडावर आणि पिंड हा पिंडावर, तो खाली उतरणार, हा पिंडाच्या बाहेर येईना. अर्धा पाऊण तास झाल्यानंतर मग त्या ठिकाणी गाय आली तर ती लांबून पळती. आणि मग त्या ठिकाणी हळूच तो पोरगा काना सांगतो, गुरुजी माझी काशीला जाऊन आली होती. आता गुरुजीला वाटत पाऊण तास खाल्ला यानं, हात पिंड उचण्याच्या डोक्यात हाणावा काय. म्हणजे आधी सांग ना बाबा, तू आधी सांग, जो नियम आहे त्या नियमात वा. बरोबर आहे का नाही. आपण त्या ठिकाणी आपण बघायला सांगा, काशीला जाऊन आलेले किती लोक पिंडाला पाणी फिरवायला येतात. बर, काशीला जाऊन आलेले किती लोक पितराच्या दिवशी घरावरती नैवेद्य ठेवल्यानंतर काव काव म्हणतात. बर, काशीला जाऊन आलेले किती लोक दुसऱ्याच्या श्राद्धाच्या दिवशी जेवायला बसतात. म्हटलं काय ग 13 उपास करू लागतात, एक जण कमी पडली बस ना. नाही बाया मी काशीला जाऊन येईल. तू आलीच का आला, तिलाच बसली असती तर बरं झालं असतं, दुसरी पाहिली असती. हो. आणि म्हणून एक सांगू तुम्हाला, हे नियम आहे. देवराज नावाच्या ब्राह्मणाला त्या ठिकाणी शिवमहापुराण कथा ऐकता ऐकता मृत्यू पावला. देवलोक कैलासलोक प्राप्त झाला त्याला. आणि मग मात्र तो वैकुंठामध्ये कैलास पर्वतावरती गेला. कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथाच्या तो दरबाराचा सभासद झाला. आणि त्या ठिकाणी त्याच्या कर्माचं त्या ठिकाणी सोनं झालं. आणि हेच सोनं करण्याची संधी आपल्याला पुन्हा एकदा या ठिकाणी प्राप्त झाली. पुढे पुढे सांगितलं जातं. पुढे मग त्या ठिकाणी बिंदू आणि चंचुलांची कथा पुढे आहे. त्या ठिकाणी हे दोघंही ब्राह्मण आहेत, पण धर्मभ्रष्ट झालेले आहेत. धार्मिक कार्य त्यांच्याकडून होत नाही. असो, पुढे पुढे मग त्या ठिकाणी तो बिंदुक नावाचा ब्राह्मण सुद्धा कालमान परत्वे त्या ठिकाणी त्याचा देह त्याग होतो. तोही त्या ठिकाणी निघून जातो. त्याच्या पाठीमागे असणारी मात्र त्याची जी पत्नी आहे चंचुला, आणि ही चंचुला त्या ठिकाणी भक्तिभावाने त्या ठिकाणी जेव्हा तिचा मृत्यू होतो, झाल्यानंतर भगवान शंकराच्या दरबारामध्ये माता पार्वतीची सखी होते. आणि ती सखी त्या ठिकाणी पुढे माता पार्वतीची सेवा करता 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 आणि मग ती एकदा त्या माता पार्वतीलाच विचारते, आई आज मी तुझी सेवा करते, मी धन्य झाले, माझ्या जीवनात मी सार्थक सोनं त्या ठिकाणी करून घेतलं. पण माझी एक इच्छा आहे की माझे पती नेमके कुठल्या नगरामध्ये आहेत, कुठल्या योनीमध्ये आहेत, ते फक्त तुम्हाला दाखव, ते मला सांग. आणि आपल्या या मैत्रिणीची त्या ठिकाणी इच्छा पूर्ण करण्यासाठी माता पार्वतीनं त्या ठिकाणी डोळे मिटले. त्यावेळेस त्या ठिकाणी विंध्याचल पर्वतावरती हा बिंदुक नावाचा ब्राह्मण पिशाच्या योनीमध्ये असताना त्या ठिकाणी दिसतो. आणि मग पुढे तुंबरू नावाचा शिवगण माता पार्वतीच्या आज्ञेने विंध्याचल पर्वतावरती जातो. या बिंदुक नावाच्या त्या ब्राह्मणाच्या पिशाच्याला बांधून त्या ठिकाणी 7 दिवसाची शिवमहापुराण कथा त्या ठिकाणी त्याला ऐकवतो. जसजशी कथा पुढे पुढे जाते तसतसं त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाचे पापकर्म त्या ठिकाणी नष्ट होतात. आणि मग तो दिव्य देह प्राप्त होतो. दिव्य देह प्राप्त झाल्यानंतर आणि मग तो शेवटी कैलास पर्वतावरती भगवान भोलेनाथाच्या सेवेसाठी जातो. अशा प्रकारे या शिवमहापुराणामध्ये जीवाचं कल्याण करण्याची जी ताकद आहे, ती ताकद, ती शक्ती आपल्याला या मनुष्य देहामध्ये प्राप्त झाली. कारण गरुड पुराणामध्ये आहे सांगितलेलं की ज्यावेळेस आपले एखाद्या जीवाचे पाप आणि पुण्य समान होईल त्यावेळेसच त्याला मनुष्य देह प्राप्त होईल. आणि ज्यावेळेस त्याचे मनुष्य देह प्राप्त होईल त्यावेळेसच त्याला त्या ठिकाणी चांगले कर्म करण्याची शक्ती त्या प्राप्त होईल. म्हणून आपले पाप पुण्य समानही आहेत. आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे.
म्हणजे कुठेतरी आपले पापकर्म कमी झाले आणि पुण्यकर्म वाढलं. कारण त्या ठिकाणी आपण जे पुण्यकर्म करतो आहोत म्हणून आपण पुण्यनगरामध्ये आपण या ठिकाणी आलो आहोत. पुण्य कार्यामध्ये आपला सहभाग आहे आणि पुण्य कार्यामध्ये सहभाग असताना सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या जीवाचंच नाही तर आपल्या पाठीमागे गेलेल्या आणि पुढे येणाऱ्या या संपूर्ण त्या ठिकाणी वंशजांचं आणि पूर्वजांचं त्या ठिकाणी कल्याण करण्याचं, सार्थक करण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. निश्चितपणे आपल्या सर्वांचं कौतुक हे मनुष्यानं काय पण देवादिकांनी सुद्धा करावं तितकं थोडं आहे. इतकं भाग्य आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं आणि हेच प्राप्त त्या ठिकाणी हे भाग्य आपल्याला जन्मोजन्मी त्या ठिकाणी मिळो ही त्या ठिकाणी भोलेनाथाच्या चरणी आज प्रार्थना करतो. आजच्या दिवशी या कथेला थांबतो. थोडासा वेळ झालेला आहे कारण उद्याची माझी तयारी आहे परत सकाळची. उद्या आपल्याला सकाळी 6 वाजता उद्या जे लोक ज्या जोड्या पूजेला बसणार आहेत त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त 6:30 वाजता मंदिराजवळ हजर व्हायचं आहे. कारण आज दुपारपर्यंत खूप पूजा जी चालली आणि दुपारी 12-12:30 नंतर जे ऊन लागलं त्यामुळे त्या पूजेचा विधीमधला जे प्रेम होतं ते सुद्धा कमी व्हायला लागलं. कारण वरून तापतंय, त्या ठिकाणी इकडे मंत्रही चालू आहेत. उद्या तो होम करायचा आहे. उद्या आकाशही त्या ठिकाणी तापलेलं असल्याने जमिनी तापलेली असेल. फक्त पूजेला बसणाऱ्यांनी तापू नका म्हणजे झालं. हां, ते तापू नये म्हणून आम्ही सकाळी पूजा ठेवलेली आहे. उद्याचा पूजेचा वेळ आहे सकाळी 6-6:30 वाजेपासून ते कधी संपलं नाही सांगता येईल. ते 1ला संपवू नाही तर 2ला संपवू. पण लवकरात लवकर आम्हाला उद्याची पूजा पूर्ण करायची आहे. त्याचं कारण आहे उद्या रविवार असल्यामुळं उद्या आपला बाजार आहे. बाजार पूर्ण करून गुढीपाडव्याचं साहित्य आणून परत संध्याकाळच्या कथेसाठी आपल्याला इथं उपलब्ध व्हायचं आहे. आणि उद्या आणि परवा कथा ऐकणाऱ्या भाविकांना विनंती आहे, ज्यांना कोणाला आपल्या इच्छेप्रमाणे कोणाला खडीसाखर आणायची असेल, कोणाला राजगिरा लाडू आणायचा असेल, कोणाला त्या ठिकाणी शेंगदाणे गुळ आणायचा असेल, आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे जो काही प्रसाद इथं आरतीनंतर वाटण्यासाठी आणायचा असेल, किती आणायचा तो आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आहे. वाटीवर आणला तरी ते आहे आणि पाटीवर आणला तरी प्रसादच आहे. त्यामुळं या ठिकाणी तो आणा. या पवित्र कार्यामध्ये त्या ठिकाणी तो आरतीनंतर प्रसाद हा वाटला जाईल. उद्या इथे कार्यकर्त्यांना विनंती राहील तर उद्या एखादं स्टीलचं गमेल इथं आणून ठेवा. जे कोणी प्रसाद आणील तो त्यामध्ये आपण एकत्र करू, त्याचा पूर्ण गोपाळकाला करू आणि तो आरतीनंतर सर्वांना वाटला जाईल. हां, बरं, काही सांगायचं? हां, उद्याची जी कथा आहे बाबांची सूचना आहे. उद्याची कथा 7 वाजताच सुरू होईल आणि 9 म्हणजे 9 वाजताच पूर्ण होईल. हां, कुंडलीक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. बरं, हे बघा या ठिकाणी एक अशी सूचना आलेली आहे. विशाल मित्रमंडळाकडे बऱ्याच काही लोकांचं विचारणा झाली की 3ऱ्या दिवशी सोमवारी जो महाप्रसाद त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे सहकार्य करू शकतो का. पण आता कार्यकर्ते बरेच असल्यामुळं ते प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सांगणं शक्य झालं नाही, काही लोकांना बोलता नाही आलं. म्हणून या ठिकाणी या व्यासपीठावरून ही सूचना आहे, ज्यांना 16 तारखेच्या महाप्रसादासाठी आपल्या इच्छेप्रमाणे अजिबात बळजबरी नाही आहे, हो, त्यांनी त्या ठिकाणी आपल्या इच्छेप्रमाणे जर काही कोणाला अन्नदानासाठी मदत त्यांना करायची असेल तर त्यांनी त्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी जे सभासद आहेत त्यांच्याकडे ती मदत पोचवावी. खारीचा वाटा त्या ठिकाणी या महाप्रसादामध्ये आपला होणार आहे आणि या महाप्रसादातूनच त्या ठिकाणी त्या पितरांची सुद्धा
तृप्ती त्या ठिकाणी होणार आहे. हां, आता या ठिकाणी आरती जी करायची आहे, आरती खालीहूनच खालीच ओवाळायची. बरं, खालीच ओवाळायची आहे. बरं, आरतीसाठी सर्व भाविकांना नम्र विनंती, उभे राहा. शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव हरे धारा ओम जय शिव ओंकारा एकादश चतुरानन पंचानन राजे शिव पंचानन राजे हंसासन गरुडासन हंसासन गरुडासन वृषभान साजे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव हरधाते धारा ओम जय शिव ओंकारा भुज चक्र चतुर्भुज दशभुज ते सोहे स्वामी दशभुज की सोहे तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन जन मोहे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा स्वामी हरि शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव ब्रह्मा विष्णु सदाशिव हरे धारा ओम जय शिव ओंकारा अक्षमाला वनमाला रुंडमाला धारी शिव रुंडमाला धारी चंदन मृगमद चंदा चंदन मृगमद चंदा भोरी शुभकारी ओम जय शिव ओंकारा सीतापर पीतापर राधावरंगी शिव राधावरंगी जनकादिक प्रभुतादिक जनकादिक प्रभुतादिक भूतादिक संगे ओम जय शिव ओंकारा लक्ष्मी सावित्री संगे शिव सावित्री संगे पार्वती धागे पार्वती धागे श्री गंगे ओम जय शिव ओंकारा कमंडल चक्र त्रिशूल धरता शिव चक्र त्रिशूल धरता जग करता जग भरता जग करता जग भरता जग पालन करता ओम जय शिव ओंकारा काशी विश्वनाथ शिवनंदो ब्रह्मचारी नीत प्रतिभोग लगावत नीत प्रतिभोग लगावत महिमा अति भारी ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव कारक विवेक
विवेका शिवदानंद विवेका प्रणवाक्षर ओम मध्ये प्रणवाक्षर ओम मध्ये एकी एका ओम जय शिव ओंकारा विघ्नाची आरती जो कोई नर गावे शिव शिवानंद स्वामी गणत शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा प्रभु हरि शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरे नाथी धारा ओम जय शिव ओंकारा खाली टाकन भरली चरण डोळ्यानं पाहिलं रूप तुझे प्रेमे हरी बिना आनंद तुझी भाग्य त्वमेव माता पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसा तुला स्मरावा प्रकृती स्वभाव करोमि सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णं वसुदेवं श्रीनाथं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रभुजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे सर्वरा योग तुझा गडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता प्रभू नायका मागणी हेची आता जय जय रघुवीर समर्थ ज्याच्या स्थळी पड जाय माझे त्याच्या स्थळी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तकच्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरुपाय हे बघा एक दोन आपल्या या विशाल मित्रमंडळाचे कार्यकर्ते असणारे विक्रम भाऊ कडाळे यांचे सुपुत्र विराट याचा आज वाढदिवस आहे. जसं मी मगा सांगितलं की या ठिकाणी आपले सुतारबाबांची जी नात आपल्या सर्वांची लाडकी असणारी स्वानंदी नावात फार आनंद आहे तिच्या आणि ती दुसऱ्याला आनंदही पण देते. तिचाही वाढदिवस आहे. ती स्वानंदी इथे आले तिनं स्टेजवरती यायचं आहे. विराट जिथे आहे त्यांना पण स्टेजवरती यायचं आहे. हां आज आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादामध्ये विराट त्याच्या वाढदिवसाचा हा केक त्याची इच्छा आहे का या घरामध्ये न करता वाढदिवस घरामध्ये साजरा न करता आज या शिवमहापुराणाच्या व्यासपीठावरती करावा आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांच्या शुभ आशीर्वादामध्ये विराट या ठिकाणी त्याचा वाढदिवसाचा केक कापतो आहे. हां सर्वांनी मनापासून या विराटला आमची स्वानंदी कुठे गेली स्वानंदीला सुद्धा या ठिकाणी अनेक शुभ आशीर्वाद द्यावेत. यांच्याकडून निश्चितपणे चांगलं धर्माचं समाजाचं कार्य त्या ठिकाणी घडावं हे भगवान भोलेनाथाच्या चरणी त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आमचे गोकुळ उद्या सायंकाळी 7 वाजता बोलवण्यासाठी आवाहन करायचं आहे. धन्यवाद.
आता घेऊन ये. आता ये, आता ये. आरोग्य प्राप्त हो. आरोग्य प्राप्त हो. त्याला आता आमच्या घरून घ्यावं लागेल आहे का काही